नमस्कार मंडळी, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजची रेसिपी करणार आहे मोड आलेली मसूर मसाला आणि त्याबरोबर खाण्यासाठी मक्याची भाकरी मी करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण बनवूयात रेसिपी। तर बघा, इथे मसूर मसाला बनवण्यासाठी मोड आलेली मसूर मी इथे घेतलेली आहे। मस्त ह्याला मोड आलेली आहे आणि यात मी एक बटाटा घालणार आहे। तर बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, पण खरंच करून बघा, खूपच भारी छान टेस्ट येते। आता हा आहे वाटलेला मसाला। तर 2 टीस्पून मसाला आहे, तेवढ्या मसाल्याचा वापर मी करणार आहे। वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेलीच असते, तरी सुद्धा या वाटणात मी काय काय घेतलेले ते सांगते। कांदा, खोबरं 2-3 घेतलेली, काळी मिरी 2-3 घेतलेली होती, कारण एवढाच वाटणाचा वापर मी दुसरीकडे केलेला होता। म्हणजे एक वाटीभर हे वाटण होतं, तर त्यासाठी मी खोबऱ्याचा तुकडा, एक मिडियम साईजचा कांदा, 2-3 लवंग, 2-3 मिरी, जिरं थोडंसं, धने थोडेसे घेतलेले होते, लसूण, अद्रक। तर ह्याचं सगळे भाजून व्यवस्थित मी ही पेस्ट केलेली होती। असं हे वाटण होतं। तरी सुद्धा माझ्या चॅनलवरती वाटणाच्या रेसिपी आहेत, मोठ्या छोट्या प्रमाणामध्ये। अगदी 8 दिवस तुम्हाला वाटण ठेवायचं असेल तरी सुद्धा मी रेसिपी दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन चॅनलवरती बघू शकता। हे बघा, साल मी काढून टाकते। बघा, तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने याचे हे करायचे आहेत, तर मी असे बारीकच करते, एकदम जाड पण नाही। हे बघा, या पद्धतीने। आता हे मी आपण बरीच भाजी, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या भाज्या आपण कापल्यानंतर पाण्यात टाकत नाही मंडळी, पण बटाटा मी पाण्यामध्ये टाकते, थोडेसे स्टार्च जे असतील ते ह्याच्यामध्ये निघून जातात। आता एक गॅसवरती भांडं ठेवूया। इथे गॅसवरती ठेवलेली आहे मी एक कढई, आणि आता टाकते मी तेल। तर मंडळी, मी बऱ्यापैकी जेवणाला बघा खोबरेल तेल वापरत असते, घाण्याचं। छान चव आहे, बरेच जण खोबरेल तेल खात नाही, नसेल खाल्लं कधी तर एखाद्या वेळेला आणून करून बघा। आता मी इथे घालते 2 टीस्पून तेल। तेल आपल्याला गरम झाल्यानंतर वाटण त्याच्यामध्ये घालायचं आहे। बाकी मसाले आपल्याला इथे वापरायचे आहेतच। तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय। बघा, तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये घालायचे वाटण। गॅस मिडियमच ठेवायचा आहे तेल गरम झाल्यानंतर। अगदी थोड्या वेळ आपण हे वाटण परतून घेऊ, नंतर आपल्याला त्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत। आता पाण्यातून मी हा बटाटा वाटीमध्ये काढून घेते। जेवढे स्टार्च आपले असतील तेवढे ते थोडेफार तरी ते निघून जातात। थोडीशी घालायची आहे आपल्याला हळद, अर्धा टीस्पून मी घालते लाल तिखट मिरची पावडर। हा आहे ग्रेव्हीचा मसाला, हा घालते मी 1 चमचा। मिक्स करायचंय, थोडंसं पाणी घालून आपल्याला शिजवायचं, अगदी थोडंसं। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। रे बघा, 2-3 सेकंद फक्त आपण ठेवलेला आहे। मसाला घातल्यानंतर फक्त आपण काय केलं, गॅस कमी केलेला आहे। कमी गॅसवर तुम्ही मसाले शिजवले ना, छान तेल त्याला सुटतं। आता आपण घातलेला आहे बटाटे। आता मी गॅस फुल केलेला आहे। बटाटा घालून थोडंसं आपल्याला हे, आणि आता घालायचे आपल्याला मसूर। मसूर घातल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे। चवीपुरतं घालायचं आहे मीठ, आणि आता आपल्याला घालायचं आहे इथे पाणी। मसूर शिजेल इतपत आपल्याला पाणी घालायचं। झाकण ठेवायचंय आणि कमी गॅसवर आपल्याला मस्त ही भाजी शिजवून घ्यायची। झाकण ठेवू, कमी गॅसवर भाजी शिजवायला ठेवू। तर बघा,
तीन 3 मिनिट झाले असतील. कमी गॅसवरती मस्त पॅक झाकण ठेवलेलं आहे. खूप जास्त आपल्याला गाळ ही मसूर करायची नाहीये. हे बघा अशी दिसते. एकदम अशी गाळ केली तर डाळीसारखं आपल्याला करायचं नाहीये. तर आता मसूर आणि आपण बटाटा शिजला का बघूया. जर बटाटा शिजला असेल, हे बघा, आणि मसूर आपल्याला अशी दबत असेल तर तेवढीच आपल्याला मसूर शिजवायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीचीच आपल्याला मसूर इथे शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये मस्त भाजी आपली तयार होती. गाळ आपल्याला करायची नाहीये. ह्या पद्धतीने आपली इथे मसाला मसूर तयार झालेली आहे. नक्की करून बघा. तर आता आपल्याला करायची आहे भाकरी. गॅस मी इथे बंद केलेला आहे. तर आता आपण करायला घेऊ मक्याची भाकरी. याच्यावर ठेवू झाकण. मंडळी, तवा ठेवलेला आहे मी गॅसवर. हे बघा, अगदी थोडस पाणी घेतलं बरं का. आणि आता घ्यायचं आहे मक्याचं पीठ. हे बघा, जसं आपण गहू ज्वारी दळतो तसंच हे मी दळलेलं आहे. पाणी आपलं झालेलं आहे गरम. चला, आता पाणी गरम झालेलं आहे. तर पाणी घेऊया आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये, पाटीमध्ये. हे बघा, कारण जास्त पाणी झालं तर आपली भाकरी कदाचित पातळ झालं तर अजून आपल्याला पीठ घ्यावं लागेल. तर बाकी आपण दुसरं पाणी घेणारच आहोत. गरम पाण्याचा वापर थोडासा का होत नाही आपल्याला करायचा आहे. तो सगळीकडे आपण केलेला आहे. ठीक आहे. हे बघा, आता हे गरम पाणी जे आहे ते सगळ्या पिठाला आपल्याला असं लावून घ्यायचंय. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे रेग्युलर पाणी. कलर बघा घरी मक्याच्या पिठाचा. भाकरी पण आपली मस्त येणार आहे, पिवळी पिवळी. गरम पाणी सगळ्या पिठाला एकदा आपल्याला लागलं ना की भाकरी आपली बिघडत नाही. पण आधी जर का खूप जास्त गरम पाणी आपण करायला ठेवलं आणि एकदमच अंदाजाने घेता ओतलं त्याच्यामध्ये, तर मग आपल्याला पिठाची क्वांटिटी वाढवायची गरज पडू शकते. मग जर आपल्या घरात कोणी खायला नसेल जास्तीचं, ते वाया जाऊ शकतं. म्हणून आपला उद्देश दुसऱ्या भांड्यामध्ये गरम पाणी काढायचंय. थोड्या गरम पाण्याचा वापर करून टाकायचा. नंतर आपल्याला रेग्युलर पाण्याचा वापर करून इथे भाकरी करायची. बघा, एकदम पातळ पण उंडा करायचा नाहीये आणि एकदम दोन भाकरी आपल्याला करायच्या आहेत ह्या. थोडस पीठ खाली लावण्यासाठी हाताला थोडस पीठ घेतलेलं आहे मी. एकाच हाताने भाकरी करता येते मंडळी. बघा, मस्त इक्वल प्रमाणामध्ये भाकरी थापत 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 घ्यायची. सगळ्या बाजूने थापून झाली, मस्त सगळ्या बाजूने प्लेन करून घ्यायची. आहे की नाही भाकरी करणं सोपी. हे बघा, एकदम पातळ भाकरी मी इथे केलेली आहे. आता तवा झालेला आहे गरम. हे बघा, तव्यावरती आपल्याला ही भाकरी अलगद टाकायची आहे. थोडस पाणी घ्यायचंय. त्या बाजूने आपल्याला हे पाणी लावायचं, कुठे कोरडं ठेवायचं नाही. गॅस कमीच ठेवायचा आहे. ही भाकरी होते तोपर्यंत मी लगेच दुसरा उंडा इकडे घेतलेला आहे भाकरीचा.
वरचं आपलं सुकलं ना पाणी की लगेच आपल्याला भाकरी उलटी करायची. बघा संपूर्ण पाणी सुकलेलं आहे. खूप मोठ्या गॅसवरती भाकरी आपल्याला करायची नाही. बघा भाकरीचा कलर बघा किती सुंदर भाकरी दिसते. आणि आता खाण्याची मजा तर असतेच मंडळी, खूप छान लागते. आपण कसं तेच तेच ज्वारी किंवा बाजरी किंवा चपाती तर वेगवेगळे भाकरी आपण खाल्ल्या वेगवेगळे घटकही आपल्याला मिळतात. तर काही जण काय करतात की सगळे धान्य एका ठिकाणी दळून आणतात, तसंही करतात. पण मला नेहमी वेगवेगळी पिठं ठेवायला आवडतात. कधी कंटाळा आला तर एक, कधी कंटाळा आला तर दुसरी. तर असे 4-5 प्रकारचे पिठं असतात माझ्याकडे. ज्वारीचं असतं, नाचणीचं असतं, त्यानंतर मक्याचं असतं, तांदळाचं असतं आणि त्यानंतर गव्हाचं असतं. तर बघा छान ही भाकरी आपल्याला फुल गॅस करायचा नाही. एक साईड चांगली भाजून घ्यायची आपल्याला. असं सर्व बाजूने गॅस कमीच ठेवलेला आहे. सर्व बाजूने आपल्याला भाकरी मध्ये मध्ये चेक करून आणि बघायची आहे. बघा अजून थोडीशी एका साईडने होऊ देऊ आणि आपल्याला तव्यावरच ही भाकरी भाजून घ्यायची आहे. गॅसवर आता कसं भाकरी आपण बघतो, गॅसवर भाकरी भाजल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाबा आपण कॅन्सरला आमंत्रण देतो. तर ते खरं असू शकतं. बरेच रिसर्च झालेले आहेत त्याच्यावरती आणि आपल्याला व्हिडिओ पण बघायला भेटतात. तर आहे आपल्याला शक्य तर आपण जेवढं सोयीचं करता येईल तेवढं करायचं. आरोग्यदृष्ट्या जे चांगले आहेत त्या गोष्टी आपण घेतलेल्या काही वाईट नसतात. म्हणून त्याच्याने आजार होऊ दे नाही तर नको होऊ दे, आपण आपलं चांगली गोष्ट वाटली ती फॉलो करायची. बघा टमटमीत मस्त भाकरी फुगलेली मंडळी. आणि मक्याच्या भाकरी खाण्याची काय मजा आहे सांगू. या भाकरीमध्ये जर तुम्हाला मक्याची भाकरी अगदीच सांगायचं झालं की गरमागरम भाकरी खायची आहे तर मंडळी या भाकरीमध्ये फक्त तुम्ही मीठ घाला थोडंसं. आणि अशा गरमागरम भाकरीवरती ज्याला तूप आवडत असेल ना त्यांनी तूप घ्या आणि खाऊन बघा आणि मग त्याची चव कशी लागते तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळीकडे मका अवेलेबल असते. हे बघा एकदम छान मी भाकरी भाजून घेतलेली मंडळी. हे बघा दोन्ही साईडने आपली भाकरी मस्त भाजलेली आहे, तरतरीत फुगलेली आहे. तर अशीच आता दुसरी भाकरी तयार झालेली आहे खाली. दुसरी भाकरी पण आपली तयार आहे. जेवढ्या स्पीडने मंडळी चपात्या होतात की नाही तेवढ्या स्पीडने भाकरी होतात बरं का. वरची चपाती भाजीपर्यंत जशी खालची होते ना तशी भाकरींचं पण आहे, पटापट होतात. वरचं पाणी सुकलं की भाकरी उलटी करू. अशीच आता ही पण आपण भाजून घेऊ. एक बाजू चांगली भाजली ना की दुसरी बाजू मस्त मग पटकन आपली भाकरीची तरतरीत फुगून येते. हे बघ करायला गेले आणि आता भाकरी टाकली आपण उलटी. त्या कपड्याच्या साह्याने आपल्याला सगळीकडून असं प्रेस करायचं म्हणजे दाबायचं. नीट भाकरी आपली फुगलेली आहे. तर मंडळी गॅस मी इथे बंद करते. हे बघ ही भाकरी आपली छान फुगलेली आहे.
इथे आपली मक्याची भाकरी तयार झालेली आहे. तर मंडळी या पद्धतीने नक्की करून बघा. मंडळी अख्खा मसूर आपला तयार आहे. मस्त भाकरी आपली इथे तयार आहे. भाकरीचा कलर तुम्ही बघू शकता. हे बघा मक्याची भाकरी आपली मस्त इथे उगलेली आहे. हे बघा संपूर्ण भाकरीचा पापुद्रा निघतोय. तर ह्या पद्धतीने मंडळी मक्याची भाकरी आणि आज केलेली अख्खा मसाला मसूर करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आणि रेसिपी आवडली असेल तर इतरांना मित्रमंडळींना शेअर करा. मंडळी माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे मसाल्यांच्या रेसिपी दिलेल्या आहेत, वाटणांच्या रेसिपी दिलेल्या आहेत, नॉनव्हेजचे पदार्थ आहेत, व्हेज पदार्थ आहेत, उपवासाचे पदार्थ आहेत, त्यानंतर स्नॅक्सचे पदार्थ आहेत. तर त्यापैकी एखादी रेसिपी मंडळी तुम्हाला नक्की आवडू शकते. तर करून बघा. आणि आजची तुम्हाला अख्खा मसूर मसाला आणि मक्याची भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.